मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलवर मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। प्रत्येक माणसाला रोजच्या त्याच्या व्यावहारिक जीवनात किंवा त्याच्या कौटुंबिक जीवनात त्याला संकटही येत असतात आणि या संकटांमध्ये त्याला सामोरे जाणं तितकंच महत्त्वाचं असतं। मग त्यासाठी त्याचं मन शांत असणं खूप गरजेचं असतं। मग आता मन शांत असेल तर तो योग्य निर्णय घेईल किंवा त्या संकटातून किंवा त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा नक्कीच तो उपाय शोधेल। मग यासाठी मन स्थिर असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे आणि मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण पाहूया। सर्वप्रथम आपण जेव्हाही कोणतीही समस्या आपल्याला आली किंवा अडचण आली तर ती समस्या किंवा ती अडचण सोडवण्यासाठी प्रथम शांत राहा, 2 मिनिटं त्या गोष्टीवर विचार करा। जी पण अडचण आपल्यासमोर आलेली आहे त्या अडचणीवर 2 मिनिटं विचार करा पाहिजे। यानंतर निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात आला, नकारात्मक विचार जर आपल्या डोक्यात आला तर ती गोष्ट करताना आपण गोंधळतो आणि आपले विचार करण्याची जी स्थिती असते, मनाची जी स्थिती असते ती मंदावते। कारण जेव्हा नकारात्मक विचार डोक्यात येतो आणि त्यावर आपण सारखा विचार करू तर तेव्हा आपली खूप अशी शक्ती वाया जाते आणि त्यामुळे आपला बराचसा वेळ आणि बरीचशी शक्ती आपली फुकट घालवण्यापेक्षा आपण सकारात्मक दृष्टीने विचार करून त्या गोष्टीवर नक्कीच उपाय शोधला पाहिजे। यानंतर जबाबदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे। का? कारण ती जर समस्या तुम्ही टीम वर्कने करत असाल, मग ती व्यावहारिक असो किंवा कौटुंबिक असो, मग त्याच्यात जर तुम्ही टीम वर्क करताय मग त्याच्यात ती चूक कोणाकडून झाली यापेक्षा जबाबदारी घ्या आणि जबाबदारी स्वतः घेतल्यावर आपण त्यावरतून किंवा जबाबदारी घेऊन त्या अडचणीतून आपण कसे बाहेर पडू शकतो यावर नक्कीच विचार करा आणि हा विचार करताना एक ध्येय निश्चित करा। मग कोणतीही समस्या असो, अडचण असो, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं असतं। जर तुमचं ध्येय निश्चित झालं तर त्या दिशेनेच तुमचा वाटचाल असली पाहिजे किंवा त्या दिशेनेच तुम्ही विचार केला पाहिजे। जर एका वेळी आपण अनेक गोष्टी करायला घेतल्या आणि त्या भरपूर गोष्टी करत असताना जर आपलं ध्येय निश्चित असूनही त्याचा काही उपयोग होत नाही। म्हणून ध्येय निश्चित करायचंच आहे, पण त्यासोबत त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे। म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी करायला बघतो आणि अनेक गोष्टी करताना एकही गोष्ट पूर्ण होत नसते। मग यामुळे ध्येय जरी निश्चित असेल पण त्या दिशेने आपण विचार करू शकत नाही, आपले विचाराची क्षमता ही वाटली जाते। म्हणून एका वेळी एकच ध्येय ठेवा आणि एकच काम पूर्ण करा किंवा जी मेन समस्या आहे तीच समस्या सोडवण्यावर आपला फोकस असला पाहिजे आणि यासाठी आपलं मन स्थिर असेल तर आपण करू शकतो। म्हणून वेळोवेळी आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी एक सकारात्मक विचाराची जी शृंखला असते, जी साखळी असते ती तुटायला नको। म्हणून त्याच्यासाठी आपण आपल्या यशस्वी क्षणांची म्हणजे आपल्या भूतकाळात जे यश आपण प्राप्त केलेले, ज्या गोष्टीतून आपण यशस्वी झालेले ती गोष्ट किंवा ते क्षण तुम्ही आठवू शकता। याच्याने तुमच्या मनाला स्थिरता येईल आणि तुमच्या कार्याला गती येईल, तुमचं निर्णय क्षमता, तुमची विचार करण्याची पातळी नक्कीच बळकट होईल। याच्यासाठी आपल्या जीवनातील जे यशस्वी क्षण आहेत, ज्याच्यात आपण सक्सेस अचीव केलेले, अशी जी वेळ आहे त्या वेळेला तुम्ही आठवा, त्यासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी केलेली धडपड ही कोणत्या पद्धतीने केली, अशा पद्धतीचे क्षण तुम्ही आठवून नक्कीच तुमच्या आलेल्या अडचणीवर मात करू शकाल। त्या संकटातून बाहेर पडण्याचा नक्कीच कुठला तरी एक मार्ग असतो आणि तो मार्ग आपल्याला निवडता आला पाहिजे किंवा तो मार्ग मिळण्यासाठी आपल्याला योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि योग्य निर्णय आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपलं मन स्थिर असेल। म्हणून मनाला स्थिर ठेवणं खूप मोठी गरज आहे आणि कोणत्याही गोष्टीवर रिॲक्ट होण्यापेक्षा त्या गोष्टीला आपण रिस्पॉन्ड केला पाहिजे। मन स्थिर असेल तर टेन्शन कमी होतं, विचार करण्याची पातळी वाढते, संकट असेल त्या संकटातून नक्कीच मार्ग मिळेल। नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा होईल असं मला वाटतं। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते।